नमस्कार. अ, माझ्या मागच्या भागाला माझ्या माता आणि भगिनीने जो प्रतिसाद दिला, त्याच्यामुळे मी हा दुसरा भाग रेकॉर्ड करतोय. मनात कुठलाही विचार न धरता मी सकाळी 3 वाजता घरातून बाहेर पडलो. विमानाने श्रीनगरला गेलो. एक भीती होती की टर्ब्युलन्स असू नये आणि तो नव्हता. त्याच्यामुळे माझा प्रवास सुखाचा झाला आणि पूर्ण प्रवासात मी हे पुस्तक वाचत होतो. शंकर लीला श्रीमती मृणालिनी जोशी यांनी लिहिलेलं. अत्यंत सुंदर पुस्तक आहे आणि वाचताना म्हणजे मनात खूप वेगवेगळ्या प्रकारचा आनंद येत होता आणि मजा येत होती पुस्तक वाचताना. आणि मी ज्या प्रकारचं काम स्वतःसाठी निवडलं होतं, ते मी कधी करायचा विचारच केला नव्हता किंवा त्याची तयारी केली नव्हती. त्याच्यामुळे मी त्याचं जास्त काही त्याच्याकडे जास्त लक्ष दिलं नाही. म्हटलं विमानतळावर उतरू, पुढे जाऊ आणि जे व्हायचं ते होईल. सगळं आता दारोमदार म्हणतात ना, ती सगळी परमेश्वराच्या हातात. असं म्हणून मी विमानतळावर उतरलो आणि तिकडून मी आधी शंकराचार्यांच्या मंदिरात गेलो. ते छान मंदिर होतं डोंगराच्या वरती. तिकडून मग आलो, जेवण केलं. मग माझ्या हॉटेलवर गेलो. हॉटेलवर गेलो तिकडे अंघोळ वगैरे केली. रूम ठीक-ठाकच होती, काही फार ग्रेट नव्हती. पण मला तशी ग्रेट रूम नकोच हवी होती. कारण मी एन्जॉय करायला जात नाही. मी जातो ते दर्शनासाठी, देवासाठी. बरोबर? त्याच्यामुळे मग मी तिकडून निघालो आणि तिकडून मी सगळ्यात पहिल्यांदा मंगलेश्वर महादेव मंदिरात गेलो. ज्या एका भैरव मंदिराची मला माहिती होती. मंगलेश्वर महादेव भैरव असं त्या मंदिराचं नाव आहे. तर ते जसं आपलं सिद्धेश्वर मंदिर आहे ना तळाच्या मध्ये, तसं हे मंदिर तळ्याच्या मध्ये आहे. पण तिथल्या सगळ्या मुसलमान लोकांमध्ये त्यांना माहितीच नव्हतं की मंदिर आहे कुठं. काश्मीरी लोकांनाही काही माहीत नव्हतं. रिक्षावाल्याला मी सांगितलं मंदिर म्हणून. आता हे काश्मीरी लोक मंदिर म्हटल्यावर कसं रिएक्ट करतील वगैरे काय एवढं मला माहिती नव्हतं. त्याच्यामुळं माझ्यासाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी नवीनच होत्या. मी त्यांच्यासोबत गेलो आणि मला एके ठिकाणी रिक्षातून जाताना वाटेत तो तलाव दिसला आणि तलावात ते मंदिर दिसलं. ते कसं दिसलंय मी तुम्हाला दाखवतो. हे दिसतंय? तर असं तलावाच्या मध्यभागी मंदिर आहे. हे आत्ता-आत्ताच डेव्हलप झालेलं आहे आणि मला आता कसं जायचं माहीत नव्हतं. मग मी इकडून हातवारे करायला सुरू केले असे-असे. तर तिकडे या ठिकाणी 2 माणसं खुर्च्या घालून बसली होती आणि त्यांनी मला बघितलं. मी तिकडून हात करतो. मग त्यातला एक बोट घेऊन मला घ्यायसाठी आला. "थांबा, मी येतो," असं म्हणाला हाताने आणि तो मला घ्यायसाठी आला. मग जसा तो माणूस आला मला घ्यायसाठी, तो या अशा बोटीत तो ही उजवीकडची जी बोट आहे ना, ही तुटकी-फुटकी ही बोट घेऊन आला आणि या बोटीत ऑलरेडी भरपूर पाणी होतं. ती डगमगती बोट आणि तुम्हाला सांगतो काश्मीरातलं वातावरण आपल्याला पिक्चरमध्ये कसंही वाटत असू दे, इथे काश्मीरातलं वातावरण एवढं गरम होतं आणि चटके लागत होते अंगाला, ड्राय होतं. त्याच्यामुळे मी जेव्हा बाहेर फिरत होतो, तेव्हा मला असं ती गरमी जाणवत होती अंगाला, झळ लागत होती आणि मी जेव्हा बोटीवर चढलो, तेव्हा बोट ऑलरेडी अशी शेवाळात धरलेली, तुटकी-फुटकी, जुनी, ज्याच्यावर काही भरोसा नाही, डळमळीत एकदम. कसं तरी त्या माणसाने मला सांगितलं, "इथे पाय ठेवा, इकडे हलू नका, तिकडे हलू नका." हिंदीत सांगत होता तो, "इधर आ जाओ बच्चा, बच्चा इधर खडे रहो." असं. ती बोट जेव्हा पाण्यातून जात होती, तेव्हा त्या बोटीचा काठ पाण्याच्या लेव्हलला होता आणि मी विचार करत होतो हातात माझी बॅग पकडून, की मी हे कुठं चाललोय? मी काय करतोय? अचानक काल मी मुंबईतून आज काश्मीरात आलोय. या बोटीने मी मंदिराकडे चाललोय. काय होणार आहे हा प्रवास? हे मला याची काही कल्पना नव्हती. आणि मला एकंदरीत स्वतः ज्या ज्या गोष्टीत मी स्वतःला ओढलं होतं, ती मला विनोदी वाटत होती. तर मग मी बोटीने आम्ही गेलो आणि त्या मंदिरात पोहोचलो. आणि जो माणूस मला घेऊन गेला तो हा. हा आपल्या स्टोरीतलं पहिलं काश्मीरी कॅरेक्टर आहे. आपल्याला खूप इंटरेस्टिंग काही काश्मीरी लोक भेटतील या कहाणीत आणि त्यातले पहिले आहेत त्या शृंखलेतले. 3 इंटरेस्टिंग लोक भेटतील. त्यातले पहिले आहेत हे आणि यांचं नाव आहे रियाज भाई. तर रियाज भाई मला घेऊन गेले. रियाज भाई मुसलमान आहेत. पण त्यांच्या म्हणण्यानुसार ते बऱ्याच वर्षापासून मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम करतात. काश्मीर भागात जी काही सगळी तोडली फोडली गेलेली आहेत, त्या सगळ्या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं काम करतात. आजपर्यंत त्यांनी 500 मंदिरं 300 ते 500 मंदिरांच्या आसपास मंदिरांवर काम केलं. एवढं सगळं काम केलंय. या मंदिराची देखभाल सुद्धा तेच बघतात. तर त्यांनी मला नेलं आणि आत गेल्यावर मला ही शंकराची मूर्ती दिसली. शंकराची पिंड दिसली. तर ही शंकराची पिंड, मागे तो दगड आणि ही 2 झाडं त्याच्या आसपास. ही 2 झाडं आहेत, ही भैरव आहेत आणि हा जो हे जे शिवलिंग आहे, हे मंगलेश्वर महादेव आहे. आता शिवलिंगाच्या मागे इकडे तुम्हाला हा जो दगड दिसतोय, हा दगड हनुमानाने इकडं आणून लावलेला आहे. हा तोच दगड आहे, ज्याच्यावर सीता बसून रामाची वाट बघत होती लंकेत. तर सीता मैया जेव्हा परत आली, तेव्हा हा दगड हनुमानाने उचलला आणि कुठल्यातरी पवित्र जागी ठेवावा,
या हेतूने इकडे आणून ठेवला. या दगडातून कंटिन्युअस म्हणजे 12 महिने 24 तास या दगडामधून गंध निघतं. अष्टगंध असतं ना, या शेंदूर निघतो आणि कायम निघत राहतो. तर आणि हे जे 2 झाड आहेत, हे 2 भैरव आहेत. तर ते तिथली रक्षा करतात असं सांगितलं जातं. तर अशा प्रकारे तिकडे या गोष्टी मला बघायला मिळाल्या. हे मंदिर 700 वर्ष जुनं आहे म्हणतात, पण मला असं वाटलं की त्याच्यापेक्षाही खूप जुनं आहे. तर मी आज दर्शन घेतलं आणि दर्शनाने मी खूप आनंदी झालो. म्हणजे मला रिलॅक्स वाटलं, खूप छान वाटलं. आता मला वाटलं की इथे बसावं आणि थोडी वेळ जप करावा. तर मी रियाज भाईंशी बोललो. रियाज भाईंना विचारलं की मला इथे जप करायचा आहे आणि आता माझं टार्गेट 200 जपांचं होतं. 6 दिवसासाठी आलो होतो, त्याच्यामुळे 1 दिवस माझ्याकडे एक्स्ट्रा होता. मी 1 दिवस एक्स्ट्रा याच्यासाठी ठेवला होता, की मला मंदिरं माहीत नाहीत, त्यांचे टायमिंग्ज माहीत नाहीत, प्रॅक्टिकॅलिटी माहीत नाही. तर यांच्याशी बोलून विचार करून मला ठरवता येईल, की कधी यायचं, कधी नाही यायचं आणि आज जे काही जप होईल तो माझा ॲडिशनल होईल. तर रियाज भाईंनी मला जप करायची परमिशन तर दिली. मी तिथे आपलं सामान-सुमान मांडलं. ती माझी कुबडी, त्याच्यावर ठेवलेला कापड, प्यायचं पाणी सगळं ठेवून मी जप करायला सुरू केलं. मी 41 माळा जप केला तेव्हा त्यांनी मला थांबवलं. त्यांनी सांगितलं, की "बाबा माझी मुलीची तब्येत ठीक नाही, मला परत जायचं आहे. त्याच्यामुळं मी जाईन आणि मला आता हे मंदिर बंद करायला लागेल." माझ्याकडे काही पर्याय नव्हता. मी उठलो तिथून आणि त्यांनी मला हेही सांगितलं, की 10:30 वाजता मंदिर उघडतं आणि 15 ऑगस्ट जो त्या आठवड्यात पडत होता, त्या दिवशी मंदिर बंद राहील कारण नॅशनल सिक्युरिटीचा इश्यू आहे. कुठलंही मंदिर त्या दिवशी चालू मिळणार नाही. तर त्यांनी सांगितलं, की आणखी एक मध्ये एक दिवस आहे, ज्या दिवशी मी येणार नाही. त्याच्यामुळे मला ओव्हरऑल असं वाटलं, की मंदिर चांगलं आहे, सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. पण मी इथे मंत्रजप करू शकत नाही 5 दिवस. जेवढा वेळ मला करायचा आहे, तो कदाचित मला इथं मिळणार नाही. प्लस हे शहराच्या मध्यभागी तलावात असल्यामुळे मी जेव्हा जप करायला बसायचो, तेव्हा चारीकडून मशिदींचे वेगवेगळे त्यांची जी काही नमाज वगैरे असते, त्याचे जोरजोराने आवाज यायचे. त्याच्यात सुद्धा मंत्रजप करणं मुश्किल व्हायचं, कारण ते आवाज 15-15, 20-20 मिनिट थांबायचे. तर मग मी मला असं वाटलं, की मला दुसरी जागा हुडकायला लागेल. तिकडून मी निघालो त्या अ, दयाळू माणसाने मला पुन्हा नावेत बसून दुसरीकडे आणून सोडलं. मी बाहेर आलो आणि मग मी रणरणत्या उन्हात मी माझा मोबाईल फोन काढला आणि पुन्हा म्हटलं, की काहीतरी बघावं, की काश्मीर माझी माझी प्लॅनिंग अशी पण नव्हती, की कुठे-कुठे जायचं, काय-काय करायचं, काही प्लॅनिंग नव्हती. सगळं बाबांवर सोडलेलं. मी फोन काढला आणि त्याच्यात जो आदल्या दिवशी सकाळी मी भैरवाचा व्हिडिओ बघितला होता, तो बघितला. त्याच्यात नुसतं एक झाड होतं आणि त्या व्हिडिओमध्ये जो हा व्हिडिओ आहे इथे, मी तुम्हाला दाखवतो. हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये जो जे झाड दाखवलं होतं, मला इथे जायचं होतं. कारण भैरव ऑफ चांदपोरा इथे भैरव बाबा लोकांना फार पूर्वी घोड्यावर दिसलेले आहेत. पांढऱ्या घोड्यावर, पांढरी आकृती, तेजस्वी, जी या भागात फिरते आणि या भागाचं रक्षण करते. मग मी रिक्षावाल्याला थांबवलं आणि म्हणालो, की "चल बाबा मला इथे घेऊन चल." रिक्षावाला म्हणाला, की "सर घेऊन तर जाईन, पण याचे ₹800 होतील कारण हे फार लांब आहे जिथं आहोत आपण तिथून. शहराच्या बाहेर आहे." मी म्हणालो, "चल ठीक आहे 800 तर 800 घेऊन चल. मीटरची पद्धत इथं नाहीये." तर हा होता माझा रिक्षावाला. ह्याचं नाव आहे साहिल. हा आपल्या स्टोरीमध्ये आलेला दुसरं कॅरेक्टर आहे. तर साहिलचा आणि माझा संबंध पुढे कसा आला, काय-काय झालं हे सगळं तुम्हाला कळेल. तर साहिल आणि मी मिळून गेलो आणि जेव्हा मी चांदपोरात पोहोचलो तेव्हा गाडी चालवत-चालवत पुढे गेलो आणि एका ठिकाणी चांदपोरा पण संपलं. मग तो म्हणाला, "आता तर हे पण संपलं. तुमचं स्थळ तर मिळालं नाही." कारण त्या व्हिडिओमध्ये जे ते झाड दाखवलंय, जे झाड भैरव आहे. जसं मंगलेश्वर मंदिरात सुद्धा झाडं भैरव होती. तसं हे झाड जे भैरव आहे, त्याच्या आसपास काही नाहीये. त्याच्या आसपास ना मंदिर आहे, ना काय आहे किंवा जंगलात असल्यासारखं आहे. तर त्याच्यामुळं आम्हाला कळतच नव्हतं, की आता जायचं कुठं? कारण रस्त्यावर ट्रॅफिक असते, रस्त्यावर घरं रस्त्याच्या बाजूला असतात. पण काश्मीर एरिया खूप मोठा आहे. तर वाटेत आम्ही थांबून ड्रायव्हरनी काश्मीरीमध्ये एका माणसाला विचारलं, की "ये मंदिर किधर है?" मंदिर. ते मंदिर म्हणत नाहीत, ते मंदिर म्हणतात. तर "ये मंदिर किधर है?" तर तो म्हणाला, "मंदिर आहे ना, सरळ जावा इकडून पुढे आणि म्हणजे ज्या रस्त्याला आम्ही थांबलो होतो तिथूनच त्यांनी लेफ्ट सांगितलं लिटरली, की "इथून सरळ जावा, तुम्हाला आता एक मंदिर मिळेल." आम्ही गेलो. आम्हाला मंदिर मिळालं नाही. मग पुढे तसंच 1-2 ठिकाणी विचारून फायनली आम्हाला ते मंदिर मिळालं. तर ते मंदिर कसं होतं, ते एका म्हणजे आपल्या अरुंद रस्त्यावर एक गेट लावलेलं होतं. त्याच्या बाहेर एक छोटीशी पाटी होती. ते होतं ते मंदिर माता भुवनेश्वरीचं. ते मी तुम्हाला आता दाखवतो.
हे श्री भुवनेश्वरी आस्थापन चांदपोरा असं लिहिलेलं होतं आणि ह्याला आतून कपडा लावलेला होता. तर मला कळत नव्हतं काय आहे हे? मग मी काय केलं, मी रिक्षातून उतरलो. आता मला तर जायचं होतं भैरव मंदिरात. तर मग मी काय केलं, सरळ त्याचं गेट उघडलं. कुठल्या भागात आहोत, काय आहोत, काही फरक पडला नाही मला. मी गेट उघडलं आणि सरळ आत गेलो. नशिबाने ते गेट उघडं होतं. आत एक माणूस झाडांना पाणी देत होता. मुसलमान माणूस होता. आत बाग होती मोठी आणि आत देवाचं मंदिर होतं. तर तो माणूस झाडांना पाणी देत होता आणि मी आत गेलो. मग माझ्या काश्मीरी ड्रायव्हरनी त्याला विचारलं, की असं-असं एक मंदिर आहे. तो म्हणाला, "हे इथंच हेच आहे मंदिर." मग मी त्या मंदिराच्या दिशेने गेलो. त्या त्या माणसाने ज्याने ती बाग फुलवली होती, जो त्या मंदिराची देखभाल करत होता, तो पण मुसलमान होता. तर त्याचा फोटो मी तुम्हाला दाखवतो. हे आपल्या कथेत येणारं तिसरं कॅरेक्टर आहे. हे गुलाम भाई आहेत. हे. तर हे या मंदिराची देखभाल करत होते. तर त्यांनी काय केलं, त्यांनी मला मंदिराकडे जायला सांगितलं. म्हणाला, "बेटा आप दर्शन ले लो." मग मला असं कळलं नाही, की बाबा मुसलमान आहे आणि मंदिराचं दर्शन घ्यायला सांगतोय. त्याच्या घरात मंदिर आहे, बाहेर बागा फुललेल्या आहेत आणि डोंगरावरून येणाऱ्या पाण्याचा ओढा त्याच्या प्रॉपर्टीमधून जात होता. शुद्ध निखळ पाणी म्हणजे एकदम स्वच्छ पाणी. मी चालत गेलो. एका ठिकाणी त्याने मला सांगितलं, "इथे चप्पल सोड." कारण आपल्या मंदिरात जसं चप्पल सोडायची स्पेसिफिक जागा असते, तसं काही दिसलं नाही. पण त्यांनी मला सांगितलं आणि मला एका अर्थाने कुतूहल वाटलं, आनंदही वाटला, की कसं हा मला पर्टिक्युलरली सांगतोय, "इथं चप्पल बेटा इधर चप्पल छोड़ो." असं सांगतोय. चप्पल सोडली. पहिला शिव देवाचं, शंकराचं मंदिर होतं. शंकराचं दर्शन घेतलं. मग माता भुवनेश्वरीचं दर्शन घेतलं. खूप छान मूर्ती आहे आणि मूर्तीच्या आसपास मूर्ती अजून एका छोट्या मंदिरात आहे आणि त्याच्या आसपास एक तळ आहे आणि त्याच्यात मासे वगैरे आहेत. मग तिथे दर्शन घेतलं. मग आम्ही परत आलो आणि मग मी त्यांना म्हणालो, की असं-असं जवळ एक भैरवाचं मंदिर आहे. तर तो म्हणाला, "नाही, इथं कुठलं मंदिर नाहीये." मग मी त्याला तो व्हिडिओ दाखवला, जो मी आता तुम्हाला ज्याचा स्क्रीनशॉट दाखवला. तो बघितला आणि तो म्हणाला, की "ही जागा मला माहिती आहे." आणि ड्रायव्हरचं आणि त्याचं काहीतरी बोलणं झालं. ड्रायव्हर माझ्याकडे टर्न करून म्हणाला, "साहिल, सर ये बोल रहे हैं इनको पता है, लेकिन ये अपने साथ आएगा." म्हटलं, "ठीक आहे, येऊ दे आपल्याला काय फरक पडतो." मग रिक्षामध्ये माझं सामान, ड्रायव्हर, गुलामभाई पण आले आणि आम्ही तिकडून निघालो पुढे. गाडी पुन्हा बाहेर गेली, पूर्ण गावाच्या बाहेर गेली, कुठलातरी ब्रिज ओलांडून थोडी डोंगरामध्ये गेली आणि तिकडे रस्त्याच्या कडेला एका ठिकाणी त्यांनी झाडा-झुडपात नेऊन मला तेच भैरवाचं स्थान दाखवलं, जे मला त्या व्हिडिओमध्ये दिसलं होतं. जे असं दिसतं. हे ते भैरवाचं स्थान. तर इथे त्याने मला आणलं आणि मला ती जागा दाखवली. मला एवढा आनंद झाला ही जागा बघून. म्हणलं की केवळ या झाडाबद्दल माहिती होतं, पण सही मंदिरात जाणं, सही माणसाला भेटणं, त्यांनी मला या झाडापर्यंत आणणं, ही किती मोठी गोष्ट झाली आणि तो आम्हाला व्यवस्थितपणे झाड दाखवत होता. आणि काय झालेलं, या पूर्ण प्रकरणात आत्तापर्यंत माझ्या मनात हे होतं, की मला 200 माळांचं जप करायचं. हे माझ्या डोक्यात होते. ते बरोबर आहे का चूक मला माहीत नाही. पण माझ्या डोक्यात होतं, की 200 माळांचा जप करायचा. तो एका ठिकाणी बसून व्हायला पाहिजे. त्या मंदिरात जिथं मी आता मंगलेश्वरमध्ये गेलो होतो, तिथे कायम असं जर अजान वगैरे ऐकू येणार असेल, तर माझ्या कॉन्सन्ट्रेशनमध्ये लक्ष लागणार नाही. प्लस तिथं थोडंसं गरम होत होतं आणि घरात सुद्धा असं होतं ना, की दिवसाची संध्याकाळ होतीये, रात्र होतीये, असा एक फील येतो. तर तसा फील मला नको होता, की वेळ चाललाय पुढे. कारण आपण करतो तेव्हा असं वाटायला पाहिजे, की वेळ एका ठिकाणी स्तब्ध आहे. आसपास लोकांची वर्दळ नाही, कोणाचा त्रास नाही, कुठले आवाज येत नाहीत. ही जी जागा होती या झाडाखाली, हे जे झाड भैरवाचं स्थान होतं, ही बघितल्या-बघितल्या मला वाटलं, की या या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आहेत. की शहरातून बाहेर आहे, इथं जास्त आवाज नाही, तिथं कोणी येत नाही आणि झाडांच्या सावलीमध्ये वातावरण सुद्धा अतिशय छान होतं. उन्हात सुद्धा तिथे थंडावा होता, भरपूर गारवा होता. माझं असं मत होतं, की इथेच बसलो, तर मी 10 तास जरी बसलो, सकाळी 8 ते संध्याकाळी 4 जरी बसलो, तरी इथे प्रकाशाचा होणारा फरक कळणारच नाही. त्याच्यामुळे मी तेव्हाच ठरवलं, की मी आता उद्यापासून इथे येईन. 800 तर 800 मी उद्यापासून इथे येतो. मग आम्ही सगळे परत फिरलो आणि गुलाम भाईंना मी परत सोडलं आणि गुलाम भाईंचे खूप धन्यवाद केले मी, की तुम्हाला ही जागा माहिती होती. मला इथे आणल्याबद्दल धन्यवाद. त्यांनाही खूप आनंद झाला. मुसलमान असून सुद्धा त्यांना का आनंद झाला मला माहीत नाही. पण ते खूप काय म्हणतात त्याला, खूप मदतशीर होते मला खूप मदत केली त्यांनी. त्याच्यानंतर आम्ही तिकडून निघालो आणि आणि साहिल आणि मी तिकडून निघालो
आणि अ, रस्त्यात आता मला दुसऱ्या दिवशी तिथे बसायचं होतं. त्याच्यामुळे मला सोबत 2 मिनिट देशील का? गणपतीला वर्गणी मागायला वाचिन. काय? गणपतीसाठी वर्गणी हां. वाचिन मागायला. ते वॉशरूम तिकडे बाहेरच्या बाहेर बघून येतो. मी कॉलमध्ये लाईव्हमध्ये डिस्टर्ब करतोय. तर अं, मग रस्त्यातून येताना ना, आता मला भैरवाची पूजा करण्यासाठी आता मी विचार केला, की उद्यापासून इथंच बसायचं. काय होईल ते होईल. भैरवाची पूजा करण्यासाठी मला आता झाडाची पूजा करायची आहे. झाडाची पूजा मी कधी केलेली नाही. तर झाडाच्या पूजेसाठी मला लागेल अ, आता भैरवांना काय आवडतं? भैरवांना दिवा आवडतो, ज्याच्यात तिळाचं तेल असावं. त्यांना धूप आवडतो, बरोबर? मग नैवेद्यासाठी एखादं फळ आलं, नैवेद्यासाठी एखादी मिठाई आली. आणि त्याच्यानंतर मी विचार केला झाड असल्यामुळं तिथे दूध आणि पाणी दोन्ही वाहावं. तर अशा सगळ्या गोष्टींची तयारी करायची होती मला. आता दिवे कुठे मिळणार काश्मीरमध्ये? तर तिळाचं तेल तर सोडा, मला सरसोचं तेल इकडं-तिकडं फिरून मिळालं. दिव्यासाठी एका मातीच्या दुकानात थांबलो आणि मी जसं त्याला दिया म्हणालो, त्यांनी कदाचित समजलं की मी हिंदू आहे. तो म्हणाला, "आत या." आणि तो मला आत घेऊन गेला आणि एका ठिकाणी एका गल्लीत मी असं एका घराच्या प्रांगणात शिरलो. चारी बाजूनी घर होतं ते आणि वरच्या मजल्यावरून ना एक खिडकी उघडली आणि एक मुसलमानाने वरून बघितलं आणि म्हणाला, "क्या चाहिए?" म्हटलं, "दिया." "कौन भेजा?" तर मी म्हटलं, "वो बाहर जो थे उन्होंने भेजा." तो थोडासा रागीट टाइप वाटला मला. काय आता त्याचा काय प्रॉब्लेम होता मला माहीत नाही. पण तिथं मला थोडंसं एजी वाटलं. म्हणजे थोडंसं असं वाटलं, की बाबा कुठं आलोय मी. नंतर खालचा इकडचा दरवाजा उघडला आणि तिकडे एक बाई थांबली होती. म्हणाली, "दिया चाहिए ना?" असे तिने "कितना चाहिए?" मी म्हटलं, "5 द्या." कारण माझं असं होतं 5 दिवस करतोय. जर दिवा कोणी नेला पहिल्या दिवशी लावून झाल्यानंतर का म्हणजे काही झालं, तर माझ्याकडे दुसरा दिवा असेल. या दृष्टीने मी 5 दिवे मागितले. 5 दिया ₹50 मी देऊन बाहेर येईपर्यंत माझा ड्रायव्हर तिकडे आलाच होता साहिल आणि तो म्हणाला, "मैं आपको खोजते हुए आया, ये वो चलो." असं करून मग आम्ही गेलो. रिक्षात बसून बाकी सामान भरलं. मी त्याला म्हटलं, "हे सगळं तुझ्याकडेच ठेव." पाण्याच्या बाटल्यांचा एक पूर्ण क्रेट घेतला. म्हटलं, "आता पाणी तर रोज लागणार आहे आपल्याला. तू गाडीत ठेव. उद्यापासून आपलं काम सुरू होईल." असं म्हणून तिकडून परत आलो. त्याने मला मग वाटेत एका ठिकाणी जेवण केलं रात्रीचं. त्याने मला मग एका ठिकाणी ड्रॉप केलं आणि तो पुढे गेला आणि अशा प्रकारे माझा पहिला दिवस संपला. पहिल्या दिवसात काही माळांचा जप झाला, 2 भैरवांची दर्शनं झाली आणि वेगवेगळे 3 इंटरेस्टिंग लोक मला आयुष्यात भेटायला मिळाले आणि पुढं ह्यांचा माझ्या 4-5 दिवसात त्यांचा आणि माझा काय कॉन्टॅक्ट झाला, काय झालं हे सगळं येणाऱ्या एपिसोडमध्ये तुम्हाला कळेल.